हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वा विषय इंग्रजी चॅप्टर 1.2 द फन दे हॅड या पाठातील इंग्लिश वर्कशॉप ॲक्टिव्हिटीज. चला तर मग सुरुवात करूयात. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे यूज द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क. योग्य विरामचिन्हांचा वापर करा. फर्स्ट सेंटेन्स, वेअर डिड यू फाइंड इट. या वाक्यामध्ये पंक्च्युएशन मार्क्सचा वापर आपल्याला अशा पद्धतीने करता येईल. तर वेअरच्या अगोदर डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्यानंतर जो शेवटचा शब्द आहे इटच्या नंतर क्वेश्चन मार्क द्यावा लागेल, बिकॉज दिस सेंटेन्स इज अ क्वेश्चन. आणि क्वेश्चन मार्कच्या नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा. सेकंड सेंटेन्स इज व्हॉट्स इट अबाउट. व्हॉट्स इट अबाउट हे सुद्धा एक क्वेश्चन आहे. तर डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये व्हॉट्स इट अबाउट आणि अबाउटच्या नंतर आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. सी, दे हॅड अ टीचर. दे हॅड अ टीचर हे एक स्टेटमेंट आहे. तर देच्या अगोदर डबल इन्व्हर्टेड कॉमा, त्यानंतर टीचरच्या नंतर फुल स्टॉप आणि त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा. डी, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. हा एक क्वेश्चन आहे. तर हाऊच्या अगोदर डबल इन्व्हर्टेड कॉमा, नंतर अ टीचर या शब्दाच्या नंतर क्वेश्चन मार्क, त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा. ई, शुअर इफ दे वेअर द सेम एज. या वाक्यामध्ये शुअरच्या अगोदर डबल इन्व्हर्टेड कॉमा, शुअरच्या नंतर कॉमा, इफ दे वेअर द सेम एज या शब्दानंतर फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा. सेकंड ॲक्टिव्हिटी, द फॉलोइंग सेंटेन्सेस हॅव ॲन अनयुज्युअल मीनिंग इन द कंटेक्स्ट ऑफ द स्टोरी. Write what these sentences would mean today and what they mean in the context of the story. या स्टोरीच्या कंटेक्स्टमध्ये खाली जे काही वाक्य दिलेले आहेत त्यांचा एक मीनिंग आहे आणि त्यांचा अर्थ आज काय होतो, अँड व्हॉट दे मीन इन द कंटेक्स्ट ऑफ द स्टोरी. आणि या स्टोरी संदर्भात त्या वाक्याचा काय अर्थ होतो ते आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स इज शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑलटुगेदर. या ठिकाणी मीनिंग टुडे म्हणजे आजच्या काळातला याचा अर्थ आहे. शी हॅड बीन होपिंग दे वूड ऑफिशियली डिसमिस द टीचर फ्रॉम हिज जॉब फॉर एव्हर. आणि मीनिंग इन द कंटेंट और इन द कॉन्टेक्स्ट ऑफ द स्टोरी तो आहे she had been hoping they would remove the teacher from the screen permanently. Sentence B, they had taken Tommy's teacher away for nearly a month. Meaning today, they had suspended Tommy's teacher for nearly 1 month. Meaning in the context of the story, they had stopped screening Tommy's teacher for nearly a month. C, it wasn't a regular teacher, it was a man. Meaning today, it wasn't the teacher who regularly did the teaching work in school, it was some person who taught the students. D, how could
a man be a teacher? Meaning today, this question is meaningless in these days because teaching work is always done by some person, male teacher or female teacher. Meaning in the context of the story, they had the mechanical teacher and they didn't expect a man in place of the mechanical teacher. E. A teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl it teaches. Meaning today, the teacher has to deal with the students according to the need of the whole class and use a suitable method of teaching. Meaning in the context of the story, the mechanical teacher has to be repaired and made suitable according to the need of individual students or the subject taught. Activity 3. Write words related to the following words. At least 10 words each. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांशी संबंधित शब्द आपल्याला खाली दिलेल्या आकृतीमध्ये लिहायचे आहेत. ॲटलिस्ट 10 वर्ड्स इच. कमीत कमी 10 शब्द या ठिकाणी अपेक्षित आहेत. फर्स्ट वर्ड इज गिवन बुक. The words related with book are covers, pages, knowledge, students, novel, poetry, information, lessons, bookseller, book depot, author, teacher. Second word is given school, and the words related to the school are teachers, study, students, education, teachers room, books, activities, homework, principal, classes, playground, library. Third word is family, and the words related to family are home, small, grandfather, joint, protection, love, bonding, uncle, parents, son, pride, daughter. फोर्थ ॲक्टिव्हिटी डिस्कस. चर्चा करायला सांगितलेली आहे. कशावर चर्चा करायची आहे? हाऊ वूड यू लाईक टू लर्न. तुम्हाला कशा पद्धतीने शिकायला आवडेल? फ्रॉम अ ह्युमन टीचर, एका मानवी शिक्षकाकडून, ऑर अ मेकॅनिकल टीचर, किंवा यंत्रमानवाकडून, यंत्र शिक्षकाकडून म्हणजेच रोबोटकडून. प्रेझेंट युअर आर्ग्युमेंट्स इन द फॉर्म ऑफ ए चार्ट. आणि तुमच्या ज्या काही आर्ग्युमेंट असतील ते चार्टच्या स्वरूपात या ठिकाणी लिहायच्या आहेत. फर्स्ट दिलेले आहे तुम्हाला ह्युमन टीचर आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे मेकॅनिकल टीचर. तर ह्युमन टीचरचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला लिहायचे आहेत. त्याचबरोबर मेकॅनिकल टीचरचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला लिहायचे आहेत. तर सर्वात पहिले आपण ह्युमन टीचरचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते लिहू. ॲडव्हान्टेजेस: लाईव्ह टीचिंग, सायकोलॉजिकल टच,
बघा ह्युमन टीचर जो असतो त्याची आपण वर्गात बसलेलो असतो आणि वर्गात ते शिक्षक आपल्याला शिकवत असतात. दॅट इज लाईव्ह टीचिंग. देन सायकोलॉजिकल टच, एक मानसिकदृष्ट्या एक मानसशास्त्रीयदृष्ट्या आपल्याला तो एक टच असतो. एक भावनिक आपलं जे काही दडपण आहे ते कमी होण्याचं काम ह्युमन टीचरच्या मार्फत केलं जातं. ह्युमन टीचरचे डिसॲडव्हान्टेजेस कोणकोणते? गेट टायर्ड, तो एका विशिष्ट कालमर्यादेनंतर थकतो. ते मिस्टेक्स, समटाईम्स जर त्यांनी तयारी केलेली नसेल शिकवत असताना तर त्यांच्या चुका होतात. देन पनिशमेंट, ते आपल्याला लिटरली समोरासमोर पनिश करतात. देन मेकॅनिकल टीचर, व्हॉट आर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ अ मेकॅनिकल टीचर? ॲडव्हान्टेजेस आर नेवर मिस्टेकन, की मेकॅनिकल टीचरची कधीच चूक होत नाही. दुसरी गोष्ट नेवर गेट टायर्ड, की तो मानव नसल्यामुळे तो कधीही थकत नाही. ती एक मशीन असते, ते एक यंत्र असते, त्यामुळे ते थकत नाही. डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मेकॅनिकल टीचर, लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. मेकॅनिकल टीचर किंवा रोबोट जर तुम्हाला शिकवत असेल तर त्यावेळेस तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचं समाधान मिळणार नाही. कारण ह्युमन टीचरसारखा तो इमोशनल नसेल, तुमच्या भावनांशी त्याचं बॉन्डिंग होणार नाही. इट लुक्स आर्टिफिशियल ऑर बोरिंग, एक कृत्रिमदृष्ट्या जसा त्याचा डेटा फीड केलेला असेल त्यानुसारच तो चालेल, त्यामुळे सर्व आर्टिफिशियल कृत्रिम आपल्याला वाटेल. त्याचबरोबर कसं वाटेल? बोरिंग, मोनोटोनस, खूपच बोरिंग किंवा रटाळवाणं, कंटाळवाणं आपल्याला वाटू शकते. फिफ्थ ॲक्टिव्हिटी, रिराईट द फॉलोइंग यूजिंग कंप्लीट वर्ड्स इन्स्टीड ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स. खाली दिलेल्या वाक्यांमध्ये कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच्या ऐवजी संपूर्णपणे शब्द वापरून ते वाक्य लिहायचे आहेत. सेंटेन्स ए आहे, वेन यू आर थ्रू. बघा या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे तो कोणता आहे? बघा यू, त्यानंतर ॲपोस्ट्रॉफी दिलेलं आहे आणि आर ई दिले आहे, ज्याला आपण फुल फॉर्ममध्ये यू आर असं वाचतो. या ठिकाणी पण आपण वाचता वेळेस तसं वाचतो, पण लिहिताना त्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म न लिहिता कंप्लीट वर्ड लिहायचं आहे. मग आपण काय लिहू? वेन यू आर थ्रू. सेंटेन्स बी, अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर. या ठिकाणी बघा इट्स हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, याचा कंप्लीट फॉर्म किंवा कंप्लीट वर्ड होतो इट इज. वाक्य अँड इट इज गुड फॉर प्लेंटी मोर. सेंटेन्स सी, आय वुडंट थ्रो इट अवे. आता वुडंट हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आणि कंप्लीट वर्ड काय आहे? वुड नॉट. मग तसं लिहिल्याच्यानंतर आपण कसं लिहू? आय वुड नॉट थ्रो इट अवे. डी, शी हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स. या वाक्यामध्ये हॅडंट हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आणि कंप्लीट वर्ड काय आहे? हॅड नॉट. मीन्स शी हॅड नॉट सीन ॲज मेनी टेलिबुक्स. ई, व्हॉट्स इट अबाउट. या ठिकाणी व्हॉट्स हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आणि कंप्लीट वर्ड काय आहे? व्हॉट इज. मग सेंटेन्स असं तयार होईल, व्हॉट इज इट अबाउट. एफ, आय स्लोड इट अप. या ठिकाणी आय हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, कंप्लीट वर्ड आहे आय हॅव. आय हॅव
slowed it up. जी आय डोंट नो, या ठिकाणी डोंट हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. कंप्लीट वर्ड आहे डू नॉट. एच, इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. इट वॉजंट अ रेग्युलर टीचरमध्ये वॉजंट हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आणि कंप्लीट वर्ड आहे वॉज नॉट. इट वॉज नॉट अ रेग्युलर टीचर. यानंतर आपण वळूया लँग्वेज स्टडीकडे. 6th ॲक्टिव्हिटी, अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम दी ब्रॅकेट्स. की खाली दिलेल्या वाक्यांमधून जे वर्ब आहेत, जे क्रियापदं आहेत, या क्रियापदांच्या खाली आपल्याला अंडरलाईन करायचं आहे आणि त्यासाठी करेक्ट ऑप्शन ब्रॅकेटमधून निवडायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स, मार्जी इवन रोट अबाउट इट. या वाक्यामध्ये वर्ब आहे रोट, तर या रोट खाली आपण अंडरलाईन करूयात. आणि रोट हा जो वर्ब आहे, तर यासाठी 2 ऑप्शन खाली ब्रॅकेटमध्ये देण्यात आलेले आहे, प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स. तर रोट हे राईटचं पास्ट रूप आहे, त्याच्यामुळं उत्तर येईल पास्ट टेन्स. सेकंड सेंटेन्स, टुडे टॉमी फाउंड अ न्यू बुक. या वाक्यामध्ये वर्ब आहे फाउंड, मग फाउंडच्या खाली आपण अंडरलाईन करू. तर बघा, फाउंड हे फाइंड या वर्बचा पास्ट आहे, मग फाउंड हे पास्ट टेन्समध्ये राहील. थर्ड सेंटेन्स, माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. या ठिकाणी नोज हे वर्ब आहे आणि आपण पाहतो की क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय हे प्रेझेंट टेन्समध्ये लागत असतो. तर नोज हे प्रेझेंट टेन्समध्ये आहे. बघा, बीमध्ये पहिलं सेंटेन्स आहे, मार्जी वॉज स्कॉर्नफुल. या ठिकाणी वर्ब आहे वॉज आणि वॉज हे वर्ब, ऑक्झिलरी वर्ब सिंग्युलर आहे. सेकंड सेंटेन्स, दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. या ठिकाणी इज हे ऑक्झिलरी वर्ब आहे आणि इज हे ऑक्झिलरी वर्ब सिंग्युलर वर्ब आहे. थर्ड सेंटेन्स, अँड द टीचर्स वेअर पीपल. या वाक्यामध्ये वेअर हे वर्ब आहे आणि वेअर हे वर्ब प्लुरल म्हणजे अनेकवचनी आहे. दस वी सी दॅट वर्ब फॉर्म्स शो टेन्स, नंबर इट्सेट्रा. यावरून असं आपल्या लक्षात येते की जे काही क्रियापदाचे रूपं असतात, हे क्रियापदाचे रूपं आपल्याला काळ दर्शवतात, त्यानंतर वचन दर्शवतात, एकवचनी आहे की अनेकवचनी आहे ते. हिअर द वर्ब फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. या ठिकाणी आपण पाहिलं की क्रियापदाचे रूप हे कर्त्यानुसार बदलतात. अ वर्ब फॉर्म विच इज डिसाइडेड बाय अँड चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज नोन ॲज फायनाईट वर्ब. की असा क्रियापदाचा प्रकार जो कर्त्यानुसार बदलतो, त्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार बदलतो, त्या वर्बला फायनाईट वर्ब असं म्हणतात. बघा, पुन्हा एकदा सांगतो की क्रियापदाचा प्रकार किंवा क्रियापदाचं रूप जर कर्त्यानुसार बदलत असेल तर त्या क्रियापदाला फायनाईट वर्ब असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, यू आर व्हेरी काइंड. या वाक्यामध्ये आर हे सहाय्यकारी क्रियापद आहे. इफ द सब्जेक्ट यू इज चेंज्ड टू शी. या वाक्यामध्ये जर यूच्या ऐवजी शी हा कर्ता वापरला, द सेंटेन्स विल बी, तर वाक्य तयार होईल,
शी इज व्हेरी काइंड. बघा या ठिकाणी यू करता होता म्हणून आर हे सहाय्यकारी क्रियापद होतं, पण ज्यावेळेस शी हा करता झाला त्यावेळेस इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरण्यात आलं. नाव चेंज द वर्ब फॉर्म अकॉर्डिंग टू द चेंज इन द सब्जेक्ट. की आता काय करा, चेंज द वर्ब फॉर्म अकॉर्डिंग टू द चेंज इन द सब्जेक्ट, की करता बदलल्यानंतर क्रियापदाचं रूप बदला. आय डोंट नो असं वाक्य दिलेलं आहे. आय डोंट नो. चेंज आय टू शी, की काय करा, आयच्या जागेवर शी हे किंवा शी हा करता वापरा आणि नंतर लिहा. त्यावेळेस वाक्य होईल शी डझंट नो. सेकंड सेंटेन्स आपल्याला दिलेलं आहे, माय फादर नोज. चेंज माय फादर टू वी. वी करता घेतल्यानंतर वाक्य तयार होईल वी नो. थर्ड सेंटेन्स, आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स. या ठिकाणी काय करायचं सांगितलेलं आहे, चेंज आय टू ही, की आयच्या जागेवर ही हा करता घेऊन हे वाक्य पुन्हा लिहायचे. तर ही करता घेतल्याच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद येईल इज. ही इज फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स. सेवन्थ ॲक्टिव्हिटी, लाईव्ह इंग्लिश ऑनलाईन शॉपिंग. ए, रीड द फॉलोइंग कन्व्हर्सेशन बिटवीन टू कझिन्स. दोन कझिन्समध्ये झालेला संवाद वाचा. तेजस्विनी, हाय संतोष, व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट? संतोष, हाय तेजू, नेक्स्ट वीक्स दीदीज बर्थडे. वी वॉन्ट टू गिव हर अ सरप्राईज गिफ्ट. तेजस्विनी, ग्रेट आयडिया. व्हॉट इज युअर सरप्राईज गिफ्ट? संतोष, वेल, we don't have any big shops here. There is little to choose from, nothing new or surprising. Tejaswini, so why don't you try online shopping? Santosh, is it safe? Tejaswini, yes, it is. If we take proper care, it is one of the most convenient ways of shopping. Plus, you will get so much variety. Santosh, true, but I don't know how to do it. Tejaswini, it's okay. I will show you. Do you have an internet connection? Santosh, yes. Tejaswini, that's good. Then we can do it in 5 easy steps. Let's start. या कन्व्हर्सेशन नंतर आपल्याला ऑनलाईन शॉपिंगच्या 5 इझी स्टेप्स सांगितलेल्या आहेत. फर्स्ट सांगितलेले साइन अप और रजिस्टर. साइन अप अँड क्रिएट युअर अकाउंट. ऑनलाईन शॉपिंगच्या त्या वेबसाईटवर जाऊन साइन अप किंवा तुमचा अकाउंट तयार करा. ब्राउज अँड सिलेक्ट द प्रोडक्ट ऑफ युअर चॉईस फ्रॉम द गिवन कॅटेगरीज. त्या ठिकाणी ज्या ज्या कॅटेगरीज येतील त्या कॅटेगरीजमधून तुमच्या आवडीचं एक प्रोडक्ट निवडा किंवा एक पेक्षा जास्तही प्रोडक्ट तुम्ही निवडू शकता. ॲड युअर प्रोडक्ट टू द कार्ट. ॲड टू कार्ट नावाचं ऑप्शन त्या ठिकाणी येते, त्यामध्ये तुमचं प्रोडक्ट ॲड करा. पे द टोटल अमाऊंट व्हाया ऑनलाईन बँकिंग, डेबिट कार्ड और पे कॅश ऑन डिलिव्हरी. मग ॲड टू कार्ट प्रोडक्ट केल्यानंतर ज्यावेळेस तुमची पेमेंटची वेळ येते त्यावेळेस ही पेमेंट तुम्ही ऑनलाईन बँकिंगद्वारे, नेट बँकिंगद्वारे, डेबिट कार्ड म्हणजे तुमचं जे ATM कार्ड आहे या ATM कार्डद्वारे किंवा कॅश ऑन डिलिव्हरी ज्यावेळेस प्रोडक्ट तुमच्या घरी येते त्यावेळेस तुम्ही पैसे देऊ शकता. देन चेक युअर प्रोडक्ट वेन इट इज डिलिव्हर्ड टू यू. आणि ज्यावेळेस प्रोडक्ट तुमच्या घरी येते त्यावेळेस ते प्रोडक्ट तुम्ही चेक करू शकता. ह्या ऑनलाईन शॉपिंगच्या 5 इझी स्टेप्स आहेत. ॲक्टिव्हिटी बी, राईट in a step-by-step manner how Tejaswini and Santosh bought a gift for Didi online. And the answer, they sign up
and created their account on internet. Then they selected the gift of their choice from the given categories. They added the gift to the card and paid the total amount via online banking. When the gift was delivered to them, they checked and ensured that the gift was genuine. Activity C. यूज दिस वेबसाईट. या वेबसाईटचा वापर करा. वेबसाईटचं नाव आहे www.चलाशिकूया.com. टू ट्राय युअर हँड ॲट अ प्रॅक्टिकल मॉक ट्रायल ऑफ ऑनलाईन शॉपिंग. की ऑनलाईन शॉपिंगची प्रॅक्टिकल किंवा मॉक ट्रायल यात तुमचा हात बसावा, जमावा, यासाठी या वेबसाईटला वापरा. बघा वेबसाईट दिलेली की चला शिकूया. यामध्ये फिल्टर्स आहेत, कॅटेगरीज, बुक्समध्ये एज्युकेशनल आहेत, रिलिजियस अँड स्पिरिच्युअल आहेत, स्टोरी बुक्स आहेत आणि शो मोरचं ऑप्शन आहे. यामध्ये ई लर्निंग आहे. लँग्वेजेसमध्ये इंग्लिश, मराठी, हिंदी आणि वेगवेगळ्या भाषा आहेत. डिस्काउंटसुद्धा दिलेले आहेत. बुक्सचा इंटरफेस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. बुक्स आहेत, एज्युकेशनल टॉईज, स्टेशनरी, ई लर्निंग, वेगवेगळ्या ऑफर्स आहेत, कार, ट्रॅक ऑर्डर, सेल, गिफ्ट कुपन, FAQs मीन्स फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आणि हेल्पचं ऑप्शनसुद्धा आहे. आणि या पुस्तकावर किती ऑफ मिळालेलं आहे, किती डिस्काउंट मिळालेलं आहे ते सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. डील्स ऑफ द डे, त्या दिवसाची काय डील आहे तुमच्यासाठी हे सुद्धा दिलेलं आहे. तर अशा पद्धतीचा एखाद्या वेबसाईटचा इंटरफेस नेटवर गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतो. लुक ॲट द अबोव वेब पेज अँड टेल. वरचं वेब पेज बघा आणि सांगा. द नेम ऑफ द वेबसाईट. या वेबसाईटचं नाव काय आहे? तर वेबसाईटचं नाव आहे www.चलाशिकूया.com. सेकंड क्वेश्चन, व्हॉट वी कॅन बाय देअर. आपण त्या ठिकाणाहून काय खरेदी करू शकतो? वी कॅन बाय बुक्स. आपण पुस्तकं विकत घेऊ शकतो. एज्युकेशनल टॉईज विकत घेऊ शकतो. स्टेशनरी विकत घेऊ शकतो आणि ई लर्निंग साहित्यसुद्धा विकत घेऊ शकतो. थर्ड क्वेश्चन, द ऑफर ऑन पोस्टर कलर्स. पोस्टर कलरवर कोणती ऑफर आहे? तर या वेब पेजवर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या पोस्टर कलर्सवर अ पेंट ब्रश फ्री अशा पद्धतीची ऑफर आहे. देन ॲक्टिव्हिटी डी, रीड द फॉलोइंग क्वेश्चन्स अँड आन्सर्स. खाली काही प्रश्न दिलेले आहे आणि उत्तरं दिलेले आहेत. फॉर्म पेअर्स अँड फ्रेम सिमिलर क्वेश्चन अँड आन्सर्स फॉर दिस वेबसाईट. की तुम्हाला जोड्या बनवायचे आणि अशाच पद्धतीचे प्रश्न आणि उत्तरं या वेबसाईटसाठी तयार करायचे आहेत. बघा, हाऊ टू यूज दिस वेबसाईट. या वेबसाईटचा वापर कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा आहे? फर्स्ट क्वेश्चन, इफ आय वॉन्ट टू बाय अ स्टोरी बुक ऑन दिस वेबसाईट, वेअर कॅन आय फाइंड इट. की मला या वेबसाईटवर जर स्टोरी बुक विकत घ्यायचे असतील तर ते मला कुठं सापडतील? आन्सर, इन द कॅटेगरीज ऑन द लेफ्ट. या वेब पेजच्या लेफ्टला कॅटेगरीज आहे, त्या कॅटेगरीजमध्ये तुम्हाला ते सापडतील. इन द ऑप्शन्स अंडर बुक्स यू विल फाइंड स्टोरी बुक्स. बुक या ऑप्शनमध्ये तुम्हाला स्टोरी बुक्स मिळतील. क्लिक दॅट ऑप्शन. त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करा. सेकंड, आय वॉन्ट अ CD ऑफ द डिक्शनरी. मला डिक्शनरीची CD हवी आहे. गो टू ई लर्निंग. ई लर्निंगमध्ये जा. अंडर दॅट क्लिक द डिक्शनरी. त्या ई लर्निंगमध्ये डिक्शनरीवर क्लिक करा आणि त्या ऑप्शनवर तुम्हाला त्याची CD मिळेल. वेअर कॅन आय लुक फॉर बुक्स इन द हिंदी लँग्वेज. की हिंदी भाषेतली पुस्तकं मला कुठे पाहता येतील? यू कॅन गो टू द लँग्वेजेस ऑप्शन. तुम्ही लँग्वेजच्या ऑप्शनमध्ये जा ऑन द लेफ्ट साईडला अँड टिक द बॉक्स बिफोर हिंदी. आणि जो हिंदीचा बॉक्स आहे
जे हिंदी या लँग्वेजच्या अगोदर एक बॉक्स आहे, त्या बॉक्सवर टिक करा. तिथे तुम्हाला हिंदी लँग्वेजची सर्व पुस्तके पाहायला मिळतील. 4th, हाऊ कॅन आय फाइंड व्हॉट डिस्काउंट्स आर अवेलेबल, की कोणकोणते डिस्काउंट अवेलेबल आहेत हे मी कसं शोधू. अंडर द फिल्टर्स ऑन लेफ्ट यू विल फाइंड डिस्काउंट्स, की लेफ्ट साईडला डाव्या बाजूला जे काही फिल्टर्स आहे या फिल्टर्स कॅटेगरीमध्ये तुम्हाला डिस्काउंट्स दिसतील. 5th, आर देअर एनी स्पेसिफिक डील्स ऑफर्स ऑन स्पेसिफिक डेज, विशिष्ट दिवशी त्या ठिकाणी विशिष्ट डील्स ऑफर्स असतात का. देअर इज अ CSY, चला शिकूया डील. यू कॅन क्लिक ऑन इट अँड फाइंड आउट द डील ऑफ द डे, की त्या ठिकाणी चला शिकूया डील असते. तुम्ही त्यावर क्लिक करू शकता आणि त्या दिवशीची जी काही डील आहे ती शोधू शकता. 6th, कॅन आय परचेस ओनली वन थिंग ॲट अ टाईम, मी एका वेळेला फक्त एक गोष्ट विकत घेऊ शकतो का, घेतली तर चालेल का. नो, यू कॅन बाय मेनी थिंग्स ॲट अ टाईम, की नाही तुम्ही एका वेळेला बऱ्याचशा गोष्टी विकत घेऊ शकता. सिलेक्ट व्हॉट एव्हर यू वॉन्ट अँड ॲड टू कार्ट, की तुम्हाला जे जे काही आवडते घेण्याची इच्छा आहे ते सिलेक्ट करा आणि ते ॲड टू कार्ट करा. अँड देन ब्राउज अगेन फॉर अनादर प्रोडक्ट, आणि पुन्हा ब्राउज करून तुम्ही बाकीचे वेगवेगळे प्रोडक्टसुद्धा पाहू शकता. 7th, वेन विल माय ऑर्डर बी डिलिवर्ड, की मी जी ऑर्डर दिलेली आहे ती कधी डिलिव्हर होईल, ते प्रोडक्ट माझ्यापर्यंत कधी पोहोचेल. मॅक्झिमम इन 10 वर्किंग डेज, की 10 वर्किंग डेजमध्ये जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत ते प्रोडक्ट पोहोचून जाईल. यू कॅन ऑल्सो ट्रॅक युअर ऑर्डर बाय क्लिकिंग द आयकॉन ट्रॅक ऑर्डर, तुम्ही ट्रॅक ऑर्डर या आयकॉनवर क्लिक करून तुमची जी ऑर्डर आहे ती ट्रॅकसुद्धा करू शकता, तिचं लोकेशन तुम्हाला मिळू शकते. 8th, देअर इज वन आयकॉन गिफ्ट कुपन्स, व्हॉट डज इट मीन, त्या ठिकाणी एक आयकॉन आहे ज्याचं नाव आहे गिफ्ट कुपन्स. व्हॉट डज इट मीन, याचा अर्थ काय होतो. यू कॅन गिव्ह अ गिफ्ट कुपन टू युअर फ्रेंड बाय यूजिंग दिस आयकॉन अँड शी कॅन परचेस द प्रोडक्ट ऑफ हिज हर चॉईस विथ द हेल्प ऑफ इट, की त्या ठिकाणी असलेलं जे काही गिफ्ट कुपनचं आयकॉन आहे, तुम्ही हे गिफ्ट कुपन तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला देऊ शकता, ज्याच्या मदतीनं तो किंवा ती त्याला किंवा तिला हवं असलेलं प्रोडक्ट विकत घेण्यासाठी करू शकते. 9th, इज दिस साईट ओनली फॉर परचेसिंग, ही वेबसाईट फक्त काही खरेदी करण्यासाठीच आहे का. नो, यू कॅन ऑल्सो सेल युअर ओल्ड बुक्स अँड अदर एज्युकेशनल थिंग्स हिअर, नाही ही वेबसाईट फक्त खरेदी करण्यासाठी नाही, तर तुम्ही तुमचे जुने पुस्तकं आणि बाकी शैक्षणिक गोष्टी या ठिकाणी विकू शकता. 10th, हाऊ कॅन आय फाइंड आउट वेदर द प्रोडक्ट इज गुड ऑर नॉट, की मला कसं समजेल, मी कसं शोधू की कोणतं प्रोडक्ट चांगलं आहे की खराब आहे किंवा चांगलं नाही. यू कॅन सी द रेटिंग्स अँड रिव्ह्यूज ऑफ युजर्स बिलो इच प्रोडक्ट, की प्रत्येक प्रोडक्टच्या खाली त्या प्रोडक्टची रेटिंग आणि वापरकर्त्यांकडून करण्यात आलेले रिव्ह्यूज हे लिहिलेले असतात. त्यांच्या मदतीनं तुम्ही हे प्रोडक्ट चांगलं आहे की नाही हे शोधू शकता. ॲक्टिव्हिटी ई, सपोज वन ऑफ युअर पॅरेंट्स or an older relative wants to know about online shopping and you are explaining how to do it. समजा तुमच्या पॅरेंटपैकी कोणी आई किंवा वडील किंवा तुमचे आणखी कोणी रिलेटिव्ह असतील जे तुमच्यापेक्षा वयानं मोठे आहेत, तर हे रिलेटिव्ज ऑनलाईन शॉपिंगबद्दल जर त्यांना जाणून घ्यायचे असेल आणि तुम्ही त्यांना आता एक्सप्लेन करून सांगणार आहात की कशा कशा पद्धतीने काय काय केलं पाहिजे,
राईट अ कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड युअर पॅरेंट ऑर रिलेटिव्ह अबाउट इट. तर त्या संदर्भातील तुमच्यामधील आणि तुमच्या पालकांमधील संवाद किंवा तुमच्यामधील आणि तुमच्या नातेवाईकांमधील संवाद आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. अ कॉन्व्हर्सेशन अबाउट ऑनलाईन शॉपिंग बिटवीन डॅड अँड मी. Dad enters while you're surfing on the internet. Dad, son, I need to buy sports shoes for my marathon next week. I wish to try online shopping, but I don't know the process. Me, don't you worry, Dad. I'm there to help you. Let's sign you up first. Dad, I suppose it's quite complicated. Me, not at all, Dad. Now go on the search bar and type whichever shoes you need. Dad, I don't have any particular shoes in mind. Me, well, then we will click here on the shoes option and select sport shoes. Dad, these seem nice and are in my budget. Me, then add them to the cart. Now we have ordered the sport shoes. They will deliver the product within 10 days. Dad, very good. It's very simple, isn't it? Me, sure it is. Now, do you want to pay via net banking, credit card, or cash on delivery? Dad, I prefer cash on delivery. Me, okay. We are done here. We can even track our order to find where your shoes have reached. Dad, that's very impressive. Thank you, son. Me, it's my pleasure, Dad. Activity F. Form pairs. जोड्या बनवा. Discuss the advantages and disadvantages of online shopping and fill the following table. आणि आपल्याला ऑनलाईन शॉपिंगचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस, फायदे आणि तोटे या ठिकाणी लिहायचे. अँड फिल द फॉलोइंग टेबल. खाली दिलेलं टेबल आपल्याला कंप्लीट करायचे. टेबलच्या एका कॉलममध्ये आहे ॲडव्हान्टेजेस आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहेत डिसॲडव्हान्टेजेस. एक एक आपल्याला करून दिलेले आहे. ॲडव्हान्टेजेसमधील पहिला आहे टाईम सेविंग. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये आहे डिले इन डिलिव्हरी. ॲडव्हान्टेजेसमध्ये सेकंड आहे वाईड कन्सेशनल. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये सेकंड आहे रिक्वायर्ड इंटरनेट कनेक्शन. ॲडव्हान्टेजेसमध्ये थर्ड चीप कन्सेशनल. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये क्वालिटी अँड कंडिशन ऑफ प्रोडक्ट अनसर्टेन. ॲडव्हान्टेजेसमध्ये फोर्थ आहे व्हेरियस फिल्टर्स टू फाइंड आवर पिक. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये फोर्थ आहे डिलिव्हरी अँड शिपिंग. ॲडव्हान्टेजेसमध्ये फिफ्थ आहे क्विक पेमेंट्स. डिसॲडव्हान्टेजेसमध्ये फिफ्थ आहे डिलिव्हरी अँड शिपिंग चार्जेस आर एक्सपेन्सिव्ह. राईट अ पॅराग्राफ ऑन ऑनलाईन शॉपिंग युजिंग द पॉईंट्स इन द अबोव टेबल. की वरच्या टेबलमध्ये जे काही पॉईंट्स आहेत या पॉईंट्सचा वापर करून आपल्याला ऑनलाईन शॉपिंगवर एक छोटा पॅराग्राफ लिहायचा आहे. ऑनलाईन शॉपिंग. नाउअडेज ऑनलाईन शॉपिंग is a blessing for them who doesn't have a time to utilize. For them it is a time saving shopping. No need to go in shop. Everything is there on a click. Online shopping gives you various offers. You can compare products, can use various filters to use our product. It access you to quick payments. Though it is advantageous, it has some disadvantages too. Sometimes there is a delay in delivery expected. It needs internet connection. Without it, we cannot imagine online shopping. Sometimes the quality and condition of the product is uncertain. That's why we irritate sometimes.
delivery and shipping charges are expensive. Sometimes these are expensive in comparison to the market price. तर हा होता आपला इंग्लिश वर्कशॉप. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. राईट 5 स्टेप्स ऑफ ऑनलाईन शॉपिंग. ऑनलाईन शॉपिंगच्या 5 स्टेप्स लिहा. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या स्टेप्स लिहायचं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तरीही लिहा, चांगला वाटला नसेल तरीही लिहा. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाने कमेंट करणं फार आवश्यक आहे. तर प्रत्येकाने कमेंट करा. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा कोणत्याही प्रकारचा रिप्लाय असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.